ते पावट्याच्या डाळिंब्यापासून उसळ करणार आहोत. तर त्याच्यासाठी हे मी असे 2 वाट्या पावटे हे भिजत घातले होते. हे रात्रभर पावटे भिजवून घेतलेले आहेत. आता हे आपण मोड येण्यासाठी म्हणून मी ते बांधून ठेवणार आहे, फडक्यात बांधून ठेवणार आहे आणि नंतर मोड आले की त्याच्या आपण डाळिंब्या काढणार आहोत. ही डाळिंब्याची उसळ खूप छान होते. आपण नेहमी कडव्याच्या डाळिंब्याची उसळ करतो, पण ही डाळिंब्याची उसळ फार अशी केली जात नाही. पण मी तुम्हाला ती करून दाखवणार आहे आणि खूप छान लागते. तर असे हे पावटे आता छान भिजलेले आहेत. हे अगदी गावठी पावटे आहेत, म्हणजे इकडे कोकणात पिकलेले पावटे आहेत. हे कडू नसतात, चांगले लागते, चव चांगली असते असे हे पावटे. तर असे सुखे पावटे हे 8 तास भिजत घालून झालेले हे पावटे आता मी छान अशी त्याची मुटली करून बांधून ठेवणार आहे. आणि मग त्याला आता एक साधारण 7-8 तास ठेवले की त्याला मोड येतील, कारण आत्ता गरमा आहे त्याच्यामुळे थंडीच्या दिवसात मोड यायला वेळ लागतो. आत्ता झटकन मोड येतात, त्याच्यामुळे असं मी आता हे बांधून ठेवणार आहे. असं आता मी हे बांधून ठेवलं आहे. आता हे संध्याकाळ म्हणजे एक 8 तासाने ह्याला मोड येतील. मग मोड आलेले तुम्हाला दाखवते आणि मग आपण ह्याच्या डाळिंब्या काढायच्या. असे हे आपले बांधून ठेवलेले पावटे छान आता त्याला मोड आलेले आहेत. आता आपण ते पाण्यात भिजत घालणार आहोत, गार पाण्यात, आणि लगेच त्याचे आपण डाळिंब्या काढणार आहोत आणि मग त्याची तुम्हाला मी उसळ करून दाखवणार आहे. डाळिंब्या काढून घ्यायच्या. ती पटकन येतात, चांगले मोड आलेले आहेत त्याच्यामुळे डाळिंब्या पटकन येतात. आणि ह्या डाळिंब्या शिजायलाही झटकन शिजतात एकदम, त्याच्यामुळे उसळ पटकन होते. तर ह्या अशा सगळ्या मी काढून घेते. हे असे पाण्यात टाकलेले आहेत, गार पाण्यात. हे बघा, गार पाण्यात पावटे टाकलेले आहेत आणि मग पटापट सालं येतात त्याची. असं हे बघा, पूर्वीच्या बायका अशा 2 हातांनी पण काढत, त्यांना सवय आहे, त्यांना असे पाटावर घ्यायच्या आणि 2 हातांनी काढायच्या. असं उसळ करून दाखवणार आहे. ती उसळ झटकन कशी होईल हे मी बघणार आहे. त्याच्यासाठी मी ती कुकरला लावणार आहे. 1 शिटी काढायची किंवा नुसती वाफेवर शिजवून घ्यायची. आता ह्या अशा या काढून घेतलेल्या डाळिंब्या, त्यानंतर घेतला आहे कांदा, फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरं, हिंग, हळद, लाल तिखट, मीठ, नंतर कांदा लसूण मसाला घालणार आहे थोडा, आणि जिरा पावडर. एवढं ह्याचं साहित्य आहे. आता मी आणि अगदी किंचित चवीला गूळ, तो अगदी थोडा घालणार आहे, पण घालणार आहे. असं हे एवढं ह्याचं साहित्य आहे. आता मी प्रथम काय केलं आहे, तर इकडे कुकर गरम होत ठेवला आहे आणि त्यामध्ये तेल तापत ठेवलं आहे. तेल तापत ठेवलेलं आहे आपलं की त्यावर जिरं, हे बघा तेल तापलंच आहे आपलं. असं हे आपलं जिरं मोहरी चांगली तडतडलेली आहे. त्याच्यावर पहिल्यांदा मी कांदा घालणार आहे. कांदा चांगला परतून घेणार आहे. थोडी त्याच्यावर हळद घालणार आहे आणि किंचित मीठ घालणार आहे, म्हणजे कांदा आपला पटकन बावतो, त्याला रंगही पटकन येतो. कांदा आपला थोडा बावला की आपण त्याच्यावर डाळिंब्या टाकणार आहोत, मसाले टाकणार आणि मग डाळिंब्या. कोणाला आवडत असेल तर ह्याच्यात टोमॅटोसुद्धा चालेल, पण टोमॅटोची एवढी काही जरूर नाही ह्याच्यात. ही अशीच उसळ चांगली लागते. कांदासुद्धा नसला तरी चालतो, पण आज मी कांदा घातला आहे. कांदा चांगला बावला. आता आपण त्याच्यावर मसाले घालणार आहोत. ही जिऱ्याची पावडर घातली आहे, थोडासा कांदा लसूण मसाला घातला आहे, त्यानंतर लाल तिखट घालणार आहे, थोडासा गोडा मसाला पण घालणार आहे. आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. त्याच्यात आता मीठही घालणार आहे, म्हणजे हे मसाले डाळिंब्यांना व्यवस्थित लागतील. मसाले कांद्यावर घालायचं कारण म्हणजे व्यवस्थित आपले सगळ्या डाळिंब्यांना लागेल.
चवीप्रमाणे मीठ, किंचित गूळ, तो पण आत्ताच घालणार आहे. हे मसाले आपले चांगले परतून झाले आहेत. आता ह्याच्यावर मी डाळिंब्या घालणार आहे. डाळिंब्या घालते. सर्व असं व्यवस्थित परतून घेणार, म्हणजे डाळिंब्यांना आपल्या सगळीकडे मसाला व्यवस्थित लागेल. आता आपण यावर खोबरं पण घालणार आहोत. थोडी कोथिंबीर, खोबरं, ती कोथिंबीरही घालणार आहे. आणि आता मी हे सगळं परतून थोडं पाणी घालून 1 शिटी काढणार आहे. फक्त 1 शिटी की आपली उसळ तयार. किती झटकन होणारी रेसिपी बघा, आपल्या घरच्या साहित्यात. ही उसळ कोणाला आवडत नाही असं नाही, सगळ्यांना ही उसळ आवडते. आता आपण पाणी घालणार आहोत. कुकरचं झाकण लावून टाकणार. रस आपल्याला रस ज्या मानानं हवा असेल त्या मानानं त्याच्यात पाणी घालायचं. उसळ सुकत जाते, त्यामुळे थोडी सैल ठेवायची पोळी भाकरीशी खायला. वाटप आवडत असेल तर कांद्याचं वाटप लावायचं. आणि झाकण लावून 1 शिटी काढणार आहे. भाजी आता आपण बघूया शिजलेली. वा वा, किती सुंदर झाली आहे बघा. हे बघा, एकदम छान शिजली आहे, पण चांगली आहे बघा. 1 शिट्टी अक्षरशः काढलेली आहे, पण छान शिजली आहे. अशी आपली उसळ खाण्यासाठी तयार आहे. आपण हे एका बाउलमध्ये काढूया. ही आपली पावट्याच्या डाळिंब्यांची उसळ खाण्यासाठी तयार आहे. अगदी झटपट तुम्हाला मी करून दाखवली. एका शिट्टीमध्ये ही उसळ झालेली आहे. आणि ही अशी चटपटीत आणि खमंग अशी उसळ खाण्यासाठी तयार आहे. पोळीबरोबर, भाताबरोबर, भाकरीबरोबर कशाशीही खाऊ शकता. आणि ह्या पावटा आमच्या कोकणात पिकलेला असल्यामुळे त्याला चवही छान आहे. हा पावटा उग्र नसतो, कडू नसतो, त्याच्यामुळे नक्की करून बघा उसळ. आणि आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. यापूर्वीचे माझे जुने व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.